एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मोदक बनवतो आहे उकळीचे। आज संकष्टी अंगारिका तब्येत बरोबर नाही आहे, तरी पण म्हटलं आज संकष्टी आहे मोदक बनवते। आता मी थोडंसं घी टाकून खोबरं टाकते। आपण किसून घेतलंय खोबरं आणि त्याला चांगलं हलवून 2 वाटी खोबरं घेतलंय मी। 2 वाटीला अर्धा कप गूळ घेतलाय। गूळ पण मिक्स करूया आणि चांगलं चाळून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊया आम्ही। हे बघा, हे सगळं चांगलं मिक्स झालंय। आता आपण याच्यात खसखस टाकूया थोडंसं। एकदम मस्त मिक्स झालं, सुक्क पण झालंय, पाणीवालं नाही आहे बघा। चांगलं परतून घेतलं ना, चांगलं असं तव्याला व्यवस्थित लागलं पाहिजे। आता मी खसखस टाकते 2 ते 3 चमचा भरून आणि याची पावडर टाकते थोडीशी। खमंग सुगंध येणार छान। आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता याची पावडर टाकली, मी वाटून ठेवलेली वेलची पावडर। छानपैकी मिक्स झालंय। आता हे झालं आहे आपलं। आता आपण लगेच तापायला ठेवूया एक दुसरं। आता हे तापायला ठेवलं आहे मी। ह्याच्यात 2 कप आपण पाणी टाकूया। एक कप टाकला आहे मी। आता दुसरा टाकते। पाणी कमी पडलं, मी पाणी आणायला गेलेले। थोडंसं घी टाकलं आहे मी। 1 चमचा भरून घी टाकते। पाणी छान उकळी येऊ द्यायचं। बघा, छान उकळी आली आहे पाणीला। आता 2 कप पाणी टाकलं आहे मी आणि 2 कप तांदळाचं पीठ आहे। 1 कप घेतला तर 1 कप घ्यायचं। मी 1 कप ताटामध्ये ओतून ठेवलं, माप घेत होती मी। 1 कप मी भरून ताटामध्ये ठेवलं होतं आणि 1 कप टाकला। छानपैकी बघा, आता मस्त पाण्याला उकळी आले, टाकून दिलं। आता आपण मिक्स करूया व्यवस्थित। जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आणि सारणला 2 कपने खोबरं घेतलेलं, तर 1.25 कपने हे टाकलं गूळ। हे बघा, छान मिक्स झालं आहे। आता आपण गॅस बंद केला, ताट ठेवला आहे मी। चांगलं मिक्स झालं आहे बघा। आता याला आपण थोडंसं गरम असल्यानं तवाच मळायचा आपण। आता परातमध्ये मी काढून घेते। गरम गरमच मळायचं त्याला आपल्याला। गरम आहे म्हणून मी थोडंसं चमचानं मिक्स करते, ते गाठा तोडते त्याच्या। असं तुम्हाला पीठ जर सुक्कं लागलं ना, थोडं गरम पाणी घ्यायचं, गरम पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ मळायचं। लागलं तरच, नाहीतर नाही। आता हे बघा, गरम गरमच मळते मी दोन्ही हातानं। गरम आहे अजून पीठ। आता मला पाण्याची गरज नाही लागणार, बरोबर त्याच्यातच होऊन जाणार आहे। गरम आहे ना ते। चांगलं असं चिकनं पिठासारखं मळून घ्यायचं। गोळा बनवून बघायचा बघा, छान असं फाटलं नाही पाहिजे। पीठ गोळा बरोबर झाला आहे। मोदक बनवायला घेते मी। थोडीशी पारी जरा जाळी होते, अजून परत मी बारीक करते। मधून पण थोडंसं अशी बारीक करून घ्यायची पातळ। असं करून बघायचं, मध्ये फाटते ना ती।
आता परत मी पीठ व्यवस्थित मळू आणि आता पारी बनवली. ती मी तुम्हाला दाखवली, पीठ फाटतं व पारी बनवताना. आता हे सगळ्या अशा कळ्या भरून काढून घेऊया आपण छान, एक बोटाच्या अंतरनं. आता याच्यात आपण पुरण भरूया. हातानंच भरलं मी. दीड चमचा एवढं भरून टाकलं मी बघा. आणि मध्ये दाबायचा असा आणि खालून पण दाब द्यायचा आणि गोल गोल फिरवायचा. वरचा भाग जरा जाडा असला ना तर काढून घ्यायचं थोडंसं. असे सगळं करून घेऊया आपण. प्राचीने अर्धे बनवलेत, थोडेसे बाकी मी बनवलेत. आम्ही खाली बसून बनवतोय. किचनवर जागा पुरत नाही म्हणून खाली बसले. मुलगी माझी चपाती बनवते ना. थोडं जास्त असले तर एकावर एक पण ठेवू शकता. माझ्याकडे मोठं भांडं आहे. पाणी उकडलेलं आहे. पाणी पहिले आधीच ठेवून दिलेलं मी, उकडलेलं आहे पाणी. आता 15 मिनिटं राहू देऊया आपण गॅसवरला उकळायला. हे बघा, त्याच्यावर तूप टाकायचं आणि मग खायचं छान. तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमच्या रेसिपीला प्यार द्या. नैवेद्य दाखवून दिलं मी देवाला. आता उपास सोडणं माझी मुलगीची संकष्टी.